ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. न्यू स्टोरी. निवित इवा. व्हॉट आय वॉन. नवी मुंबईच्या एका आलिशान ऑफिसमध्ये निवित शाह आपल्या कॅबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असतो आणि समोर टेबलवर खूप सारे बिल्डिंग प्लान्स पसरलेले असतात. 28 वर्षांचा हा एक सक्सेसफुल बिल्डर आजही असा कामातच पूर्णतः बिझी असतो. बिझी म्हणजे खूप सिरियस फेस आणि लॅपटॉपवर काम सुरू. येस. आणि मग पीए कॅबिनमध्ये येत बोलते, "सर, आजचं लास्ट मीटिंग संपलं. आता तुम्ही घरी जाऊ शकता." तर निवित तसाच वॉचकडे बघतो, तर रात्रीचे 9 वाजलेले असतात. आणि मग पीएला हो बोलत आपलं सामान गोळा करू लागतो. आणि मग तसाच घरी जायला निघतो. तर घरी येईपर्यंत 9:30 वाजलेले असतात. ऑलमोस्ट 9:30. शाह कुटुंबाच्या आलिशान बंगला नवी मुंबईतच असतो. आणि मग निवित जसा आत जातो तसाच आतून आवाज कानावर येतो. निवितची मम्मा हेतलबेन खूप खुश होऊन बोलतात, "अरे वाह! आज तर माझ्या कबीरचा रिझल्ट आलाय आणि तेही तो फर्स्ट क्लासमध्ये पास झालाय. वॉव!" तर तसंच निवितचे पप्पा ललितभाई पण खूप खुश होत बोलतात, "हो, हो, सगळ्यांनाच माहिती आहे की माझा मुलगा किती हुशार आहे ते." आणि मग तिथे निवित पोहोचतो. तर तसंच सगळे शांत होतात निवितला बघून. आणि मग निवितची मम्मा हेतलबेन विचारतात, "निवित, तू आला? आणि आज पण इतकं लेट?" तर निवित बोलतो, "हो मम्मा, काम होतं सो झालो उशीर." आणि मग कबीर बोलतो खूप हॅप्पी होऊन, "भाऊ, आज माझा रिझल्ट आला. मी फर्स्ट क्लासमध्ये पास केलाय." तर निवित नॉर्मल टोनमध्येच बोलतो, "गुड, काँग्रॅच्युलेशन्स." आणि तसंच आपल्या रूममध्ये जायला निघतो. तर निवितची मम्मा हेतलबेन विचारतात, "निवित, तू जेवण केलं का?" तर निवित थांबतो आणि सांगतो, "हो मम्मा, ऑफिसमध्ये केलं मी जेवण, तुम्ही करून घ्या." आणि मग निवित तसंच रूममध्ये चालला जातो. कबीर थोडा सॅड होतो कारण निवित त्याच्याशी कधीच जास्त बोलायचा नाही आणि त्याच्या कुठल्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही. तर कबीर आपल्या पप्पाला विचारतो, "पप्पा, भाऊ असा काय नेहमी इतका सीरियस आणि शांत का असतो?" तर ते बोलतात, "बेटा, तुझा भाऊ बिझनेसमध्ये खूप बिझी असतो. त्याचं स्वतःचाच एक वेगळं जग आहे. तू हे सगळं आता समजू शकणार नाहीस. कारण तू लहान आहेस म्हणून." आणि मग दुसरीकडे मुंबईमध्ये अधिकारी फॅमिलीमध्ये सगळे जेवायला बसले होते. तर इवा ऑफिसमधून नुकतीच आली आणि लगेच फ्रेश होऊन जेवणाच्या टेबलवर बसते. आणि भाजीकडे बघत बोलते, "अरे वा, आज माझी आवडती भाजी आहे." "वाव मम्मा." तर इवाची मम्मा स्नेहल अधिकारी हसत बोलतात, "हो ग बाळा, तुला आवडते ना? आणि तू सकाळी जाताना सांगून पण गेली होती ना, म्हणून केली." तर तसाच अयांश बोलतो, "आमच्या कॉलेजमध्ये फेस्ट आहे, सो तू येशील ना उद्या?" तर इवा बोलते, "अरे बापरे, हो का? मला तरी लक्षातच नव्हतं. पण बघू बाबा ऑफिसमध्ये काय होतं ते. होईल मॅनेज तर नक्की येते हां." दिन इवाचे पप्पा राजकुमार अधिकारी बोलतात, "तुझं काम कसं चाललंय बाळा? तो नवीन प्रोजेक्ट मिळाला का?" तर इवा बोलते, "हो पप्पा, मिळालं आणि सांगू का तुम्हाला? इट्स अ बिग वन. आमच्या टीमला हँडल करायचं आहे. एका कन्स्ट्रक्शन कंपनीचा अकाउंट. खूप मोठा क्लायंट आहे." तर स्नेहल अधिकारी प्राउडली बोलतात, "वाह! वाह! माझी मुलगी किती हुशार आहे. अशीच पुढे-पुढे जा बेटा. आम्ही नेहमी सोबत आहे तुझ्या." तर इवा त्यांना हो बोलत विचारते, "बाय द वे मम्मा, तुमचं काय? तुमचा बिझनेस कसा चाललाय? आज किती टिफिन्स गेले?" तर इवाची मम्मा स्नेहल अधिकारी सांगतात, "आज तर 570 टिफिन गेले बेटा आणि 2 नवीन ऑर्डर पण आले. एक कॉर्पोरेट ऑफिसचा आणि एक कॉलेजच्या स्टुडंटचा." तर इवा खुश होत बोलते, "अरे वाह मम्मा, गुड, गुड." असं जेवताना सगळे गप्पा मारत, हसत, छान प्रेमळ वातावरणात जेवण करून घेतात. सो मग नेक्स्ट वीकमध्ये निवितच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग असते एका नवीन प्रोजेक्टसाठी. मार्केटिंग कंपनीशी मीटिंग ठरलेली असते. तर पीए बोलते निवितला, "सर, एस-टी मार्केटिंगचे लोकं आले आहेत." तर निवित बोलतो, "ओके, सेंड देम इन." आणि निवित कॉन्फरन्स रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यात 3 लोकं येतात, 2 मेल आणि 1 फिमेल. तर आत येताच त्यातल्या एकाने बोललं, "गुड मॉर्निंग मिस्टर शाह. आय एम आलोक, टीम लीड अँड धिस इज माय टीम, अनुष अँड इवा." निवित तसंच सर्वांशी फॉर्मल हँडशेक केला. आणि जेव्हा इवासोबत हँडशेक केला झाला, तेव्हा तो तिच्याकडे क्षणभर बघितला आणि इवा खूप कॉन्फिडंट दिसत होती एका नॉर्मल स्माईलसोबत. आणि मग निवित बोलतो, "गुड मॉर्निंग, प्लीज हॅव अ सीट." आणि मग सगळे बसतात. मीटिंग सुरू झाली. आलोक अँड अनुष प्रेझेंटेशन देत होते, पण इवा इंटरमिटेंटली पॉइंट्स ॲड करत होती. ओहो!
नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. कसा वाटला नवीन पार्ट? सो पार्ट 2 मध्ये बघणार आहे आपण पुढे मीटिंग कशाप्रकारे पार पडते आणि निवित इवा एकमेकांना बघून काय विचार करतात मनात आणि स्टोरीमध्ये खूप मोठमोठे ट्विस्ट येणार आहे. आणि बाय द वे, निवित गुजराती असल्यामुळे घरी बोलणार तेव्हा गुजरातीमध्ये कन्व्हर्सेशन असणार आहे. पण तुम्हाला समजण्यासाठी मी खाली मराठीमध्ये सुद्धा लिहिणार. ओके. रायटर अँड एडिटर आहे शुभ वासेकर. ओहो.